नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितले की बुट्टा कसा बनवायचा. तर आपण मोत्याचा बुट्टा बनवला काल, म्हणजे 6 मोत्याचा, 8 मोत्याचा, गहूमणी, आणखी राईसमणी आणि 3 नंबरच्या मोत्याचा, 4 नंबरच्या मोत्याचा बुट्टा शिकवला. आणखी कलरच्या मोत्याचा बुट्टा कसा बनवायचा आपण असा 8 प्रकारे आपण बुट्टा शिकलोय. तर आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे कुंदन चिटकवून त्याला शुगर बीटनी बॉर्डर करायची, तो बुट्टा शिकणार आहोत आपण. तो पण आपण 8 प्रकारे शिकणार आहोत. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये पण आपण 8 प्रकारे असं 24-25 प्रकारचा मी तुम्हाला बुट्टा शिकवणार आहे. तर तुम्ही लक्षपूर्वक बघा, तसं लक्षात येणार नाही. मी एकदम सविस्तर तुम्हाला समजावून सांगते आणि जर नाही समजलं तर तुम्ही मला जरूर कमेंटमध्ये सांगू शकता. मग मी तुम्हाला पुन्हा समजावून सांगाल, नाही जर आला तर. आता मी आणखी परत लक्षपूर्वक तुम्ही बघा, पुन्हा पुन्हा तेच तेच शब्द वापरते मी, की लक्षात नाही आलं तर तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ असं हे करून बघा. आणि मग नाही समजलं तर मी सांगतेच. काल आपण 8 बुट्ट्याचं बघितलं. तर आज पण आपण 8 बुट्ट्या घेणार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. तर अगोदर आपण 4 नंबरचं मोती टाकणार. हे पहा, मध्यभागी 4 नंबरचं मोती. आणि लॉक नसेल करायचं तर आपण डबल टाका टाकूया त्याला. आणि 1 नंबरचे मोती घेऊ त्याला आपण. शुगर बीट नाही घ्यायचे त्याला, 1 नंबरचे मोती घ्यायचे. ते शुगर बीटचे साईजचे असतात, थोडेसे मोठे असतात. ही पण ह्याला आपण जास्त मोती टाकली, 8 मोती, 8 टाकली आपण याला. शुगर बीट सारखीच असते त्याची साईज, थोडीशी मोठी असते. ह्या पण बुट्ट्या अशा ब्लाऊजमध्ये छान दिसतात. त्याला आपण लॉक करू. तर आपण आता याला खाली चंद्रकोर सारखी करायची ना आपल्याला, तर आपण 3 नंबरचे 5 मोती टाकणार आहोत. पाच टाकायचे, चंद्रकोर सारखा आकार येतो. ते आपण आता परत 4 नंबरचा मोती खाली टाकायचा आणि हा लॉक करून घ्यायचा. त्याला शुगर बीट टाकायचा पुढे. हा एक प्रकार झाला बुट्टीचा. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 8 प्रकार शिकलो बुट्ट्याचे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण 8 शिकणार आहोत. तर आता हा दुसरा प्रकार. ही पण छोटी बुट्टी घ्यायची अशी, शुगर बीट आणि मध्ये मोठा मोती. याचा मान्याचा अंतर बघूनच करायचं आहे आपल्याला. आणि मग 4 नंबरचा मोती टाकायचा याला पण खाली शिंगल. हे असं बघून घ्या. आणि त्याला शुगर बीट टाकायचं एक.
हे पहा, तिसरी बुट्टी आजच्या व्हिडिओमधली आपण कशी घेणार आहोत. तर ही आपण मध्यभागी एक 4 नंबरचं मोती टाकणार आहोत आणि मग थोडासा मोठा म्हणजे चपटा असा तो पण मिळतो ना, तो टाकणार आहोत आपण. 5 नंबरचा आहे तो, ह्याचा चपटा मिळतो तो. आणि ह्याला काय करायचं आहे आपल्याला, कट पाईप टाकून पुढे टिकली टाकायची बघा. अगोदर टिकली घ्यायची, मग असा कट पाईप, एकच कट पाईप टाकला आहे मी बघा. 2 कट पाईपची पण येते आहे, पण हे पहा मी आता कशी घेतली आहे. शुगर बीट वगैरे नाही टाकायचं याला, ही अशी बुट्टी करते मी. आलं का लक्षात आहे बघा. तर आपण 4 कट पाईपचीच करतो आहे. ही 8 कट पाईपची पण फार छान दिसते. मी 4 कट पाईपची करून दाखवते तुम्हाला, टिकली. आणि आता एक कट पाईप आणि एक सिक्वेन्सची बुट्टी पण फार छान दिसते. हे आपण फ्रेंच नॉटमध्ये पण छान दिसते आणि कट पाईपमध्ये पण हे सिक्वेन्सचं काम छान दिसतं. तर ही बुट्टी बघा, ही 8 पाईपची पण होती आणि 4 पाईपची पण ही बुट्टा छान दिसते. कट पाईप आणि सिक्वेन्स, ही पण ब्लाऊजमध्ये बॉर्डरला वगैरे ही बुट्टा छान दिसते. बॉर्डरमध्ये डिझाईन तयार करायला. ह्या 3 बुट्ट्या झाल्या, 1 2 3 आजच्याला. आता ही 4थी बुट्टी घेणार आहोत. तर अगोदर आपण हा 4 नंबरचा मोती घेणार आहोत आणि मग त्याच्या खाली मोत्याच्या खाली आपण असे गहूमणी घेणार आहोत. हे पहा, असा टाकायचा तो छोटं तोंड त्या मण्याकडे टाकायचं आणि बरोबर आपण अंदाज आखून घ्यायचा वाटल्यास. हे बघा, अशी घ्यायची, असं घ्यायचं. त्याच्या खाली पण एक मोती टाकायचं आहे. तर हे बघा, आपण 4 नंबरचे मणी आणि गहूमणी, 4 नंबरचे 3 आणि गहूमणी 3 असा बुट्टा तयार केला. हा पण बुट्टा बघा कसा दिसतोय. हा पण बुट्टा छान दिसतो की नाही बघा. तर ही आपण छोटे कट पाईप आणि मणी छोटे, त्याची 2 कट पाईप घेणार आहोत आणि त्याचा बुट्टा तयार करणार आहोत. आपण सुंदर दिसतं, त्याच्यात कुठल्याही कलरचा एक बुट्टा टाकायचा, म्हणजे एक मोती टाकायचा कुठल्याही कलरचा, तरी पण छान दिसतो तो. डबल नॉट मी कलरचीच घेतली कट पाईप पण, आणि त्याला समोर व्हाईट कलरचा मोती टाकायचा बघा. ही पण बुट्टी फार छान दिसते. म्हणजे कलरची कट पाईप मध्ये कलरचा 4 नंबरचा 3 नंबरचा मोती आणि पुढे एक व्हाईट मोती. हा पण बुट्टा खूप सुंदर दिसतो बघा. तर हा पण बुट्टा बघा आता कसा वाटतंय. कलरचे कट पाईप आहेत हे, आणि मध्ये पण एक कलरचा टाकला 4 नंबरचा, आणि हे 2 कट पाईप आहेत कलरचे, आणि हे जे आहे ना, हे 3 नंबरचे आहेत व्हाईट. हा बुट्टा कसा वाटतोय बघा, खूपच सुंदर वाटतो तो. हे पाहता, लॉकचे 3 मोत्याचा बुट्टा शिकवते. 1 2 3 4 5 झाले आज आपले. तर आपण आता हा 6वा. तर मी 8च शिकवणार आहे. काल पण 8 शिकवल्या, आज पण 8 शिकवल्या, 8 शिकवते. आणि उद्या आपण म्हणजे कुंदन चिटकावून त्याला शुगर बीटने बॉर्डर करून त्या पण 8 शिकवणार आहे, शुगर बीटने बॉर्डर केलेल्या. तर हे बघा, हे 3 मी जागच्या जागेवरच लॉक घेते, म्हणजे डबल टाका घेतला ना, डबल टाक्याने हा एक बुट्टा केला आहे. हा 3च मोत्याचा आहे.
हा पण खूप ब्लाऊजमध्ये चालतो 3 मोत्याचा, पूर्ण असा गोल. पण हा 3 मोत्याचा एखाद्याला सिंपल लागत असेल ना डिझाईन, तर हा 3 मोत्याचा फार छान दिसतो. हा एक बुट्ट्याचा प्रकार. तर हा आपण 7व्या नंबरचा बुट्टा घेतोय आता. 7 नंबरचा बुट्टा घेतोय आपण हा. मध्ये एक 3 नंबरचा मोती टाकायचा. हे पहा. आणि शुगर बीटनी करायच्या 4 साईडने इथे, आणि मध्ये एक गहूमणी टाकायचा. तो एक बुट्टा छान दिसतो. पहा आपण आता हे शुगर बीटने केले आणि हे 3 नंबरचं मोती, हा पण 3 नंबरचं मोती आहे व्हाईट. तर आपण आता गहूमणीमध्ये टाकणार आहोत. याच्या 4 गहूमणी टाकायचे याच्यामध्ये. ही पण बुट्टी अगदी खूपच सुंदर दिसते. असा हा मध्ये टाकायचा. आता मी ही इथे 3 बाजूने टाकून घेते. बुट्टी बघा, आपण शुगर बीट 4 साईडने टाकले आणि मध्ये आपण गहूमणी टाकले. सारख्या अंतरावर केली बुट्टी तयार. तर ही बुट्टी कशी वाटते बघा. ही पण फार छान सुंदर दिसते, कारण इथे गहूमणी टाकले आणि त्याला 3 नंबरचं मोती व्हाईट टाकला. इथे गहूमणी टाकून शुगर बीट टाकला आणि इथे आपले शुगर बीट टाकून व्हाईट मोती टाकला. तर ही बुट्टी ही पण फार छान दिसते. तर हे पहा, आपण मोठ्या कट पाईपची 3 कट पाईपची बुट्टी कशी घ्यायची ते बघूया. हे पहा, याला प्रत्येक ठिकाणी लॉक टाकायचं आहे याला. तर मध्ये एक टाकायचा आणि साईडने एक एक टाकायचं. बरोबर इथं असं करायचं. हे बघा, याचं अंतर बघायचं अगोदर. अंतर बघायचं, त्यानुसार तो बुट्टा तयार करायचा आहे. हे अंतर बघून घ्या. हे 3ऱ्या मोत्याचं हे एकदम सारखं अंतर आलं ना, असा तिरकी ही बुट्टी अशी दिसते बघा. 3 मोत्याची कट पाईप आहेत मोठे आणि हे शुगर बीट आहे. तर हे बघा, आपण आता हे मोठे कट पाईप टाकले. हे बघा 3, आणि एक 3 नंबरचं मोती, आणि कट पाईपावरती आपण शुगर बीट टाकले. तर हा 3 याचा बुट्टा पण फार छान दिसतो ब्लाऊज. तर आपण आज 8 प्रकारच्या बुट्ट्या शिकलो. 1 2 3 4 5 6 7 8. तर आपण ह्या 8 प्रकारच्या बुट्ट्या आजच्याला शिकलेलो आहोत. आणि काल 8 प्रकारे शिकलो आणि आज 8 प्रकारे शिकलो. तर आपण उद्या पुन्हा अशाच 8 प्रकारच्या कुंदन चिटकवून बुट्ट्या त्याला शुगर बीटने बॉर्डर करायची शिकणार आहोत. तर मग आजच्या ह्या बुट्ट्या फार छान दिसतात. तुम्ही जरूर करून बघा.